is Mehak Samim Malgave from BBA first year. We came here for our field visit. Myself Veronica Madhusudan Rao. So today we came on a field visit on the topic regarding to the road condition and its infrastructure. My name is Vaibhavi and the purpose of our field visit is to study the road condition and infrastructure. Hello everyone. So today we are here as a field visit. So today we are the students of VPI MS Sangli. So today we came to our field visit on the topic on basis of the road and the condition and its infrastructure. So the infrastructure actually it's very important. So actually it's a main body of the road. So road is actually plays a very important role. As we see, there are a lot of people struggling there to come here. So road plays a very important role. So the main purpose of our field visit is to study the road, the causes and what all the problems the people are facing through. So we are currently at भारत नगर, जो इथे वारंवार यूज होणारा रोड आहे. हा रोड रेसिडेन्शियल आणि कमर्शियल एरियाला जोडतो, म्हणून इथे नेहमीच ट्रॅफिक असतं. जर इथे बघितलं तर काही रोडचा भाग हा स्मूथ आणि चांगल्या प्रकारे बनला आहे, तर काही ठिकाणी फ्लॅट अनइवन सरफेस आणि डॅमेज क्लिअरली दिसून येते आणि ते पोटहोल सुद्धा क्लिअरली दिसतात. हे मेनली मेंटेनन्स नसल्यामुळे, ट्रॅफिक जास्त असल्यामुळे आणि पाणी साठल्यामुळे होतं. हे खूपच रिस्की आहे, स्पेशली टू व्हीलरसाठी, ज्याच्यामुळे ॲक्सिडेंटचे चान्सेस वाढतात. तो ट्रैफिक मूवमेंट इस एरिया में ट्रैफिक मूवमेंट कम है, मूवमेंट मॉडरेट है और ये रास्ता जो सरफेस है वो अनइवन है. तो यहाँ पे स्कूल और हॉस्पिटल के वजह से जब स्कूल छुट्टी है तो जब स्टूडेंट्स या फिर उनके पेरेंट्स जब पास होते हैं तो रास्ते की वजह से प्रॉब्लम होती है. फुटपाथ की वजह से इतने होल्स है, चलने में प्रॉब्लम आती है और एक्सीडेंट का लेवल जरा ज़्यादा है तो लोग को चलने में प्रॉब्लम आती है. तर या रोडची अवस्था कशी आहे? या रोडची एकदम बेकार परिस्थिती आहे आणि त्या रोडमुळं लोकांची परिस्थिती अशी झाली आहे की लोकांच्या गाड्या व्यवस्थित येणं झाल्यात आणि लोकांना म्हातारी माणसं वगैरे अशा गाड्या घेऊन जातात, त्यांच्या गाड्या स्लिप होत्यात आणि त्याच्यामुळे ह्या परिस्थितीमुळं ह्या लोकांचा अपघात होऊ शकतो. आणि या एरियामध्ये ट्रॅफिक कसं आहे? त्या एरियामध्ये ट्रॉफिक कमीत कमी दिवसातना 100 ते 200 गाड्या मोठ्या जातात. लहान गाड्या सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत लाईट नसत्या, अंधारात जातात, म्हातारी माणसं जातात, दगडं रस्त्यावर येतात आणि पुन्हा इथं पाणी रस्त्या पावसामुळं पाणी दगडं साठतात आणि ह्याच्यावर प्रशासन काय लक्ष देण्यात झालं आहे. तरी तुम्ही शक्यता करून तुम्ही जेवढ्या लवकर या लोकांचे हे करशीला परिस्थिती बघशीला त्याच्यामुळं आपल्याला या लोकांना व्यवस्थित वागता येईल. ये रास्ता खराब है तो तुम्हारी शॉप पर क्या उसका असर इम्पैक्ट क्या होता है? शॉप पर तो कुछ ज़्यादा नहीं है, लोगों को आने जाने के लिए दिक्कत तो आई है और सामने स्कूल है, उनको भी बच्चों के लिए आने जाने के लिए दिक्कत होता है. रोड तो होना चाहिए. आपकी दुकान के सामने के रास्ते की कंडीशन अच्छी नहीं है तब रोड अभी खराब है, बोला है चौड़ाई अब बनाया नहीं. मग दादा तुम्हाला काय वाटतं ॲज अ सिटीजन यू ट्रॅव्हल हिअर, मग ते धक्का वगैरे लय जास्त तुम्हाला काय वाटतं? रेनी सीझनमध्ये लय प्रॉब्लेम्स होतात ना? प्रॉब्लेम भरपूर होतात कारण रस्ता नीट नाही, जायला यायला अडचण होते आम्हाला आणि पूर्ण रस्ता अर्धा रस्ता केला आहे, पूर्ण केला नाही. त्यांना माहीत नाही कारण काय आहे, पण त्यांनी करायला पाहिजे रस्ता पूर्ण. आम्हाला गैरसोय होते त्यावेळी. Based on our observation and the responses we collected, we got to know that the road condition in this area is not fully satisfactory. मेजर इश्यूज जो आइडेंटिफाई है जैसे कि इस रोड पर गड्ढे हैं जैसे देख सकते हैं और रोड अनइवन है जिसकी वजह से ड्रेनेज सिस्टम नहीं है और फुटपाथ की फैसिलिटीज की कमी है. As we have even studied all the things and we have even analyzed all, so the suggestion as we have even saw and analyzed the things, so through that we got a suggestion. So the suggestion is if there is any issues in this road, like even the potholes, it should be immediately get repaired so that all the crisis of any kind of accident it won't be taken. So a quick action is very important and this is the biggest suggestion for this. So ओवरऑल कंक्लूजन ये है कि रोड की तकलीफ से सब लोग परेशान है, पेरेंट्स, स्टूडेंट्स सब, लेकिन कोई आगे होके नहीं बोल रहा है.
So, in conclusion, the road needs any a kind of repairment or any action to be taken. Overall, the road needs improvement and proper maintenance is essential. Thank you, Deepa ma'am, for this opportunity.